दुर्गाडी कल्याण उल्हासनगर या मेट्रो मार्गिका 5अ च्या 2 टप्प्यांना राज्य सरकारकडून मंजुरी। जवळपास 69 लाख लोकांना फायदा होणार। विदर्भातील दळणवळण आणि उद्योगांना चालना देण्यासाठी 3 द्रुतगती महामार्गांच्या भूसंपादनासाठी प्रशासकीय खर्चाला मंजुरी। नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि नागपूर चंद्रपूर या 3 द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना हुडकोकडून कर्ज घेण्यास मान्यता। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 1063 कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची कामं गतीनं करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। पीएम व्हिजन टू आर्ट टर्न व्हिजन इंटू आर्ट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न। पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाकडून स्पर्धेचं आयोजन। नवी मुंबई महापालिकेचे अतिक्रमण विभाग उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच प्रकरणी 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। गायकवाडांकडे 38 तोळे सोनं, 2 फ्लॅट आणि 1 कार असल्याचं समोर। सोलापूरच्या माढामधील अंजनगाव खेलोबातील पुतळा वाद प्रकरण। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना अटकपूर्व जामीन मंजूर। पुतळ्याच्या जागेसंबंधी 2 समाजात तेढ निर्माण झाली होती, त्यामुळे झाला होता मोठा वाद। हाकेंनी मोजणी अधिकाऱ्यांनी केली होती धक्काबुक्की। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यातच केमिकल मिसळल्याचा गंभीर प्रकार समोर। सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीच्या केमिकलयुक्त सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये 8 ते 10 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू। चंद्रपूरच्या गोंड पिंपरी कोठारी मार्गावर चालत्या कारनं घेतला पेट। आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक, सुदैवानं तिघे बचावले। अकोल्याच्या उमरी भागामध्ये दुचाकीनं घेतला पेट। दुचाकीचं इंजिन गरम होऊन बिघाड झाल्यामुळे लागली आग। सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमध्ये पूर्वांचल द्रुतगती मार्गावर भारतीय वायुसेनेचा सराव। विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफचा यशस्वी सराव। युद्ध किंवा राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक्सप्रेसवेचा पर्यायी धावपट्टी म्हणून वापर करता येईल या दृष्टीनं चाचणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।